अर्जित करत असतात खेळाडूंच्या विकासासाठी. कशा आहेत संघमालक आणि कशा प्रकारे मिळते साथ विलासजी घाटाळा यांची? सर मी 2 वर्ष गेल्या वर्षी पण त्या टीममध्ये होतो, यंदा पण परत विश्वास दाखवला आणि घेतलात. ते खूप मनाचे चांगले आहेत आणि दिलदार आहेत. म्हणजे कोणत्याच मुलावर प्रेशर देत नाही खेळाडू. आपण खेळा बस. नक्कीच खूप चांगलं मनोगत ऐकायला मिळालं. ऋषी आपल्या पुढील वाटचालीकरिता आहेत मनापासून शुभेच्छा. तर हा होता ऋषिकेश पराड जो ठरलेला आहे प्लेअर ऑफ द मॅच. स्पर्धेचं दुसरं निर्धाव षटक त्याच्या माध्यमातून आलेला आहे. 2 षटकांमध्ये एकच धाव दिली, 4 गडी गारद केले आणि एक भीम पराक्रम त्याने आज रचलेला आहे. आपण वळूयात नेक्स्ट मॅच कडे. कॉमेंट्री स्टुडिओमध्ये करूयात हलकासा फेरबदल आणि ऐकूयात रायसलचा गोड आवाज अर्थातच सूरज जाधव यांना. थँक्यू सो मच कॅमेरामॅन. ना अंपायर रूल नो बॉल आहे. फ्री बॉल पाहायला मिळेल. नक्कीच झाल्यास पाहूया आपण स्टेम्पेल मध्ये आदरणीय सन्माननीय धीरज शेलार ब्रँड ऑफ इनगाव यांचं देखील आगमन झालंय आणि मी विनंती करतोय की प्रशांत गुवारी आपण आपल्या शुभ असते त्यांचं देखील यथोचित मान आणि सन्मान मुख्य व्यासपीठावर मात्र करणार आहोत.
नक्कीच व्यासपीठावर आदरणीय सन्माननीय धीरज शिलार यांचे आगमन झाले आहे आणि त्यांचा यथोचित मान सन्मान या STMPL चे अध्यक्ष साहेब प्रशांत गुबार यांच्या शुभ हस्ते केलं जातं. स्वागत आणि चालू असलेला सामना आपण पाहतोय. तरे ग्रुप विपक्षात 51,000. प्रथम बॅटिंग करत असताना तरे ग्रुप संघाची टोटल फक्त आणि फक्त 3 या आकड्यावर आहे. समीर सांबरे बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. खरं तर खूप सुंदर गोलंदाजी आधा पेशकश करत असताना 5 बॉलचा खेळ एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. 5 बॉलच्या समाप्तीकडेच 2 गडी बाद झाल्यात. कृपेश किनी हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना वा यावेळेस अप्रतिम दर्जेदार चेंडूच्या हाताने केली चेंडू सरळ गणेश बुंदे विकेट किपर पाहायला मिळतोय. त्याच्या हातामध्ये चेंडू देखील जाऊन विसावला जातोय. बघा पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावर धावा देखील आपल्याला पाहायला मिळतील. फक्त आणि फक्त 3 आकडा पाहायला मिळतोय आणि 2 गडी बाद झालेत. वेलकम बॅक. सागर सराफ गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना षटक क्रमांक 2. बघा इथे 51,000 सामना जर का आपण पाहिला तर नारायण स्मृती संघाविरुद्ध हरलेला सामना देखील आपण पाहिला तर विशाल धुमाडा इज ऑन फायर होताना दिसला आपल्याला. विशाल तुंबडा यानं मात्र हरलेला सामना जिंकला गेलाय. 6 बॉल मध्ये 16 धावा कुठून काढल्यात. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. पंकज पाटील आपल्याला पाहायला मिळतो सातिवलीचा ब्रँड म्हणून. बघा इथे पंकज जैसी गेंद वैसी नसीहत मैदानाच्या आतमध्ये दर्शवली जाते. अच्छे गेंदों का सन्मान करो बुरी गेंदों का अपमान करो असं मैदानाच्या आतमध्ये पंकज पाटील दर्शवत असताना 1 बॉलचा खेळ झालाय. 4 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस लोअर फुल टॉस मिड विकेट रिजनला 2 फिल्डर तैनात होते इन टू द गॅप आणि इथे कृपेश किनीच्या बॅट मधून क्लास टायमिंग पाहायला मिळाला. चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. गुड शॉट. 4. कृपेश किनी वॉज ऑन फायर. 8 धावा धावफलकावर एकंदरीत पाहायला मिळतील. यावेळेस आणखीन मोठा फटका कन्वर्ट करण्याची संधी होती. ज्या ठिकाणी समीर सांबरेला अंतिम क्षणावर चेंडूने दिला धोका आणि ज्या ठिकाणी चेंडूने देखील उचली प्राप्त केली आणि 1 टप्प्याकडे चेंडू सरळ निघून जातोय कृपेश किनीच्या बॅट मधून. बॅक टू बॅक 2 चेंडू आणि 2 चौकार पाहायला मिळाले. 3 बॉल आणि 12 धावा. कृपेश किनी इज ऑन फायर. 12 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस बघा सागर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो काय गोलंदाजी करत असताना सुपर बॉलिंग. अचूक टप्पा लाईन त्यात लाईन. कारण की टेनिस विश्वातली शस्त्र आणि ब्रह्मास्त्र देखील वापर करत असताना सागर सरफ आपल्याला पाहायला मिळतोय. इथे 4 बॉलचा खेळ एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. 13 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. पंकज पाटील आणि कृपेश किनी हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळेस बॅटची टॉप एज लागले होते. ज्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा खूप प्रयत्न देखील केला परंतु एक सिंगल धाव धावफलकावर ऍड केली जाईल. की कृपेश किनी म्हणत असेल की बाल बच गया. 5 बॉलचा खेळ झाला. 14 धावा धावफलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतील. कृपेश किनीचा विचार केला तर खूप सारे उन्हाळ्याने पावसाले पाहिलेत. यावेळेस इझिली डन केलाय अँड लुक ॲट डिस्टन्स. चेंडूला घडवला हवाई सफर
आणि कृपेश किनीच्या बाट मधून 2 चौकार आले होते आणि कृपेश किनी म्हणत होता सागर सराम अभी तो चौकार आहे छक्का ना बाकी था आणि अखेरकार शेवटच्या बॉलवर देखील ठोकलाय षटकार आणि या षटकाराच्या बढतीनं धाव फलकावर धाबा पाहायला मिळतील 20. वेलकम बॅक. इथे 2 षटकांचा खेळ झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीखेरीज धावफलकावर धाबा एकंदरीत आपण पाहिल्या तर 20 धाबा आहेत. मग पंकज पाटील आणि त्यानंतर कृपेश किनी चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. समीर सांबरे गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला आणखीन पाहायला मिळेल. बघा वे फ्रॉम द बॉडी शरीरापासून आणखीन थोडासा चेंडू दूरवर ठेवला आहे आणि चेंडू सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट डिलिव्हरीची सांगता होत असताना तिसऱ्या षटकाला सुरुवात होते 1000 टीम कडून. यावेळेस लोअर फुल टॉस ज्या ठिकाणी राहुल फिल्डिंग करण्याकरिता आपल्याला पाहायला मिळत होता मिड ऑफला की जर का पहिल्या षटकामध्ये चेंडू कलेक्शन करून स्टॉप तर केला होता. थोडासा फंबल झाला आणि फंबल झाल्यानंतर एक सिंगल धाव फलकावर देखील ऍड केली जाते. संघाची टोटल 23 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. 21 धावा आहेत आणि याही वेळी चेंडू सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना बघा मैदानाच्या आतमध्ये जर का पाहिलं तर एक तेरी एक मेरी असं पाहायला मिळत आहे. कारण की समीर सांबरे गोलंदाजाला पाहू शकते आहे. फिल्डिंगची विवा रचना देखील थोडीशी बदलली जाते. कारण की जास्तीत जास्त आपण कृपेश किनीला पाहिलं की समीर सांबरेला माहिती आहे की जास्तीत जास्त कृपेश किनी पाहिला तर फाईनच्या एरियामध्ये त्याचे फटके देखील आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस क्षेत्ररक्षण सजवलं होतं फाईनच्या एरियामध्ये क्षेत्ररक्षक सजला होता परंतु मिड विकेटच्या डोक्याच्या वरनं चेंडूला पुल अँड सक्सेसफुल केलाय. चेंडू सरळ निघून जातोय. आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांच्या अभिवादनाला षटकार 6. यावेळेस लाऊड अपील आणि जस्यास तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये देत असताना समीर सांबरे कृपेश किनी बॅक टू दी पॅव्हिलियन गॉन. हलक्या हाताने चेंडूला टॅप केलाय. ओके याही बॉलवर आपण बघू शकताय तर सेन्सिबल क्रिकेट म्हणून आपल्याला पाहायला मिळतंय. डॉट डिलिव्हरीचे सांगता होत असताना 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 27 धावा धावफलकावर एकंदरीत पाहायला मिळतील. राकेश जाधव न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना बघा तरेक ग्रुप संघाकडून बघा जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पंकज पाटील आहे तत्पर धाबा देखील होतील. कारण की खऱ्या अर्थानं पंकज पाटील आता मैदानाच्या आतमध्ये पाहू शकते ना की 3 षटकं संपलेत पंकज पाटील आणि धावफलकावर फक्त 27 आकड्या. परंतु पंकजच्या त्यामधल्या धाबा जर का पाहिल्या तर फक्त आणि फक्त पंकजच्या 4 आहेत. कारण की कृपेश किनी
मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग स्टार्टवर आला होता. चौथ्या क्रमांकावर दोन चौकार त्याच्या बॅट मधून आले, दोन षटकार आले, परंतु त्यानंतर बाद झाला. रुपेश वनगा गोलंदाजी मार्क वर येत असताना बघा 1,000 चा विचार केला तर एक सामना जरूर जिंकल्यात. चौथ्या षटकाला सुरुवात होते आणि चौथ्या षटकाच्या सुरुवातीला पहिलाच बॉल आपण पाहिला तर डॉट डिलिव्हरीची संगता देखील होत असताना 27 आकडा धावफलकावर स्टॉप झालाय. यावेळेस ऑन साईडला चांगला चेंडू, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळते. अलाउन द कार्पेट डाऊन द ट्रॅक चेंडू जर का आपण पाहिला तर डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चांगली फिल्डिंगची अदा पेशकश करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय सागर. संघाची टोटल 27 आकड्यावर आपल्याला 28 आकड्यावर पाहायला मिळते. यावेळेस लॅप केलाय राकेश जाधवच्या बॅट मधून स्टॅट ऑन डिलिव्हर, सुपर टायमिंग आणि चेंडूला सरळ पाठवलाय आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांच्या अभिवादनाला. 6 धावा षटकार आणि या षटकाराच्या बढतीनं संघाची टोटल जाऊन पोहोचलाय 34 आकड्यावर. कारण की 3 बॉलचा खेळ एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये संपलाय. यावेळेस आणखीन चेंडूला पॅडल स्वीप केलाय. ज्या ठिकाणी अक्षय डोलाच्या दस्तकावर मस्तक देऊन चेंडू सरळ निघून जातोय सीमा पार, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार 4. चार बॉलचा खेळ एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये संपला. 38 धावा धावफलकावर देखील आपल्याला पाहायला मिळतील. बघा राकेश जाधव इज ऑन फायर. ज्यावेळेस बॅटची टॉपेज होती का असा प्रश्न देखील पडला होता, परंतु ज्या ठिकाणी गणेश बुंदे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय त्यावेळेस गणेश बुंदेनं चुकी म्हणून केली गेली असावी. बघा झेल कॅरी करण्याची खूप सुंदर संधी होती 5व्या बॉलवर, परंतु 5वा बॉल देखील डॉट्स येतोय. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल रुपेश वनगा. मिस्टॅमिक स्ट्रोक चेंडू आणि फलीचं चांगलं देखील कलेक्शन करून दिलं नाहीये. ज्या ठिकाणी समीर सांबरे वेगावर स्वार करत असताना लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन मध्ये 2 फिल्डर देखील तैनात केले गेलेत. आणि इथे षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर 4 संपले आणि 4 षटकांच्या समाप्ती क्रेस 39 धावा धावफलकावर पाहायला मिळतील आणि 39 ला 3 विकेट. वेलकम बॅक. बोलूयात मैदानाच्या आतमध्ये पुन्हा राहुल भोईर येतोय बॉलिंग ट्रॅकवर. राईट ओव्हर द विकेट मात्र सुरुवात करत असताना पहिला बॉल या बेस ऑन साइडला चांगला फटका. बघा चेंडूला जर का पाहिलं तर जंटल पुश केलं होतं ऑन द राईस चेंडूला खेळलाय. ज्या ठिकाणी सागर डीपवर मात्र आहे. चांगली फिल्डिंग देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक सिंगल धावफलकावर परिपूर्ण होत असताना संघाची टोटल एकंदरीत आपण प्रोग्रेस कार्ड पाहिलं तर 40 या आकड्यावर मात्र जाऊन पोहोचले गेलाय. बघा सिंगल आणि डबल धावा धावफलकावर घेतल्या जातात. यावेळेस पंकज पाटीलच्या बॅट मधून काय टक्कन आवाज आलाय आणि चेंडूला पाठवलाय सरळ सीमा रेषा पार पलीकडे. षटकार 6 धावा. बघा पहिल्या बॉलवर एक सिंगल आली, त्यानंतर दुसऱ्या बॉलवर पंकज पाटील इज ऑन फायर. 46 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. राहुल भोईर थोडासा मात्र महागडा ठरत असताना त्यावेळी चेंडूला सोडून दिलाय. ऑप्टमच्या बाहेर चेंडू होता. बघा चेंडूला उलटलं होता
आणि चेंडूला ओळखल्यानंतर पंकज पाटीलने देखील चेंडूला सोडला की इथे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा मिळतील आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धाव डबल कव्हर आपल्याला पाहायला मिळेल. संघाची टोटल 47 आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. यावेळेस ऑन साईडला मिड ऑफला फिल्डर आहे ज्या ठिकाणी रुपेश वनगा आपल्याला पाहायला मिळतोय. एक अष्टपैलू दर्जाचा खेळाडू म्हणून रुपेश वनगाला देखील सातत्याने पाहिलं जात आहे. डॉट बॉलची सांगता होत असताना बघा 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि 3 बॉलच्या समाप्ती क्रेस 47 धावा डबल कव्हर आहेत. यावेळेस बल्ले और गेंद का सही संपर्क, इस बार भी गेंद को भेजा सीधा स्टैंड में. पंकज पाटीलच्या बॅट मधून काय फटके पाहायला मिळतात. लास्ट टायमिंग बघा 53 आकडा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. बघा कालच्या दिवसात आपण 80 धावा पाहिल्या होत्या आणि आजच्या दिवसातील हाय स्कोर आकडा आपण पाहिला 53 आहे. अजून देखील एक षटक येणं बाकी आहे. यावेळेस पंकज पाटील म्हणतोय जाओ और गेंद को ढूंढ के लाव आणि बॅक टू बॅक 2 चेंडू आणि 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. पंकज पाटील ब्रँड ऑफ सातिवली काय क्लास बॅटिंग केली जाते आणि षटकार आल्यानंतर संघाची टोटल एकंदरीत आपण पाहिली ना 59 59 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेलाय. शेवटचा बॉल आहे या षटकातला. ऑन साइडला हलक्या हाताने चेंडूला टॅप केलाय ज्या ठिकाणी फिल्डर भाग मिल्का भागची आठवण देखील करत असताना एक तर आले दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी सुद्धा आले, तिसऱ्या धावेचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बघा 3 धावा धावफलकावर मात्र पूर्ण पार केल्या जातात आणि या 3 धावेच्या बढतीनं संघाची टोटल एकंदरीत आपण पाहिली तर जाऊन पोहोचले गेले 62 या आकड्यावर आणि 5 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. तर दिवेत का आपण डीजे जॉकीला संधी. इथे पहा रुपेश वनगाचं देखील केलं स्वागत. कारण की मी थांबणार नाहीये असा पंकज पाटील मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना बघा खरं तर मैदानाच्या आतमध्ये जेव्हा आपण पाहिलं ना तर राहुल भोईर या गोलंदाजाला तब्बल धावफलकावर धावा जर एकंदरीत आपण पाहिल्या ना 23 धावा ठोकण्याचा विक्रम देखील पंकज पाटीलने आपल्या नावावर केलाय. आणि त्यानंतर रुपेश वनगा जसा बॉलिंग ट्रॅकवर आलाय त्याचंही स्वागत केलं षटकारानं आणि या षटकाराच्या बढतीनं संघाची टोटल आपण पाहू शकताय 68 या आकड्यावर मात्र जाऊन पोहोचले गेले. या इवेस पंकज पाटीलच्या बॅट मधून धमाका ब्लास्ट षटकार. यही वेस ओहो क्या बात है. पंकज पाटिल इज ऑन फायर. 80 धावा आणि बघा 300 रुपये जर का आपण पाहिलं ना तर पंकज पवन सौरा साहेब यांच्याकडून 300 रुपये असतील. एमए वॉटर सप्लायर सय्यद टेलर यांच्याकडून 300 म्हणजे टोटल 600 रुपये. आणि पंकज पाटील 16 बॉल आणि 44 या धावांवर वैयक्तिक खेळत असताना क्या बात है. आणि बारची टॉप एज होती आणि थोडासा स्लोन डिलिव्हरीचा चेंडू देखील हाताला गेलाय. बघा पंकज पाटील या थोडासा या बॉलवर नाखुश असेल कारण की 4था बॉल ज्यावेळेस रुपेश वनगाने काय खूप सुंदर हाताळी केली. शेवटच्या षटक आणि शेवटच्या षटकामध्ये जर का आपण पाहिलं ना मग 3 बॉल 3 षटकार आले. त्यानंतर डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
यावेळेस आणि पंकज पाटील ब्रँड ऑफ सातिवली आपली बाट झलकवायची आहे आणि सर्व खेळाडूंना विनंती आहे की दरेक ग्रुपचा टायगर अभी भी जिंदा है असं मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना STMPL 9व्या हंगामामध्ये आणि हाय स्कोर देखील पाहायला मिळतोय आणि 9व्या हंगामामध्ये आपण त्यालाही देखील पाहू शकताय पंकज पाटील सातिवलीचा ब्रँड 18 बॉल आणि 50 धावांची विस्फोटक इनिंग आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल यावेळेस लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता ज्या ठिकाणी शॉर्ट फाईनच्या क्षेत्ररक्षक देखील आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग करत असताना एक सिंगल आली. संघाची टोटल एकंदरीत आपण पाहिले तर 87 आणि 88 टू विन हाय स्कोर. नक्कीच आदरणीय सन्माननीय नितेश जितरे साहेब यांच्याकडून आपण पाहिलं तर पंकज पाटील या खेळाडूला 1000 रुपये हे बक्षीस मात्र दिलं जात आहे हाफ सेंचुरी करिता. संघ मालकांकडून 1000 रुपये आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच तुषार गुवारी मानप्रम 10 ज्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकताय की सर्व बॅनर बनवण्याकरिता त्यांचं मोलाचं योगदान आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचं देखील आगमन झालं. तुषार गुवारी आपण या आणि त्यांचं स्वागत करण्याकरिता मी विनंती करतोय अजय दाभाडे आपण आपल्या शुभस्ते त्यांचे देखील स्वागत आणि सन्मानित मात्र करायचं आहे. चला तरे ग्रुप आपण फिल्डिंगची भूमिका पार करायची फिल्डिंग सजवायची आहे. कीच आपण पाहू शकताय तुषार गुवारी ब्रँड ऑफ 10 बॅनर बनवण्याकरिता त्यांचं देखील मोलाचे योगदान दरवर्षीप्रमाणे लागलं जात आहे. अजय दाभाडे यांच्या शुभहस्ते त्यांचं देखील यथोचित मानाने सन्मान स्वागत मात्र मुख्य व्यासपीठावर करण्यात आलेले आहे. नक्कीच रवीन भगत यांचं देखील आगमन झालंय आणि त्यांचं देखील आपण व्यासपीठावर स्वागत आणि सन्मानित मात्र करणार आहोत. मी अविनाश पवार अविनाश दादा विनंती करतोय की त्यांचे देखील स्वागत आणि करायचं आहे. धन्यवाद नितेश तरे साहेब. बघा पंकज पाटीलच्या 1000 रुपये आमच्या पर्यंत जमा केले गेले आहेत. चला मॅचला देखील आपण करूया सुरुवात. प्रथम बॅटिंग करत असताना धावफलकावर धाबा एकंदरीत आपण पाहिल्या ना तर मग 88 धावांचं टार्गेट इथे सेट केलं गेलंय 1000 या टीमला. समोरच्या दिशेने जर का आपण पाहिलं तर 1000 टीम कडून सुशांत सौरा आणि रुपेश बनका हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पंकज पाटील बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतो. बघा खऱ्या अर्थानं ऑलराऊंडर भूमिकेत असलेला खेळाडू आहे पंकज पाटील. सातिवलीचा ब्रँड म्हणून ज्याच्याकडे सातत्याने पाहिलं जात आहे तोच पंकज पाटील.
बघा 81,000 टीमला देखील सुरुवात ज्याच प्रकारे करावी लागेल, ज्या प्रकारे पंकज पाटील प्रथमतः सेट झाला, सिंगल डबल धावा घेतल्या. रुपेश बनगा पहिला बॉल आणि ज्या ठिकाणी गल्लीच्या रिजन मध्ये फिल्डर तैनात केला गेला होता, कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जाते, जे ड्रॉप झालाय आणि नतीजा भोगावा लागेल चौकाराचा 4 धाबा. बघा सुरुवात देखील आपण पाहिली ना तर दमदार केलंय, चौकारानं खातं ओपन केलंय 81,000 टीमचं. यावेळेस कहीं पे निगाह कहीं पे निशाणा, फटका जर का पाहू शका रुपेश बनगाला ऑन साइडला खेळायचा होता, परंतु हा चेंडू जर का आपण पाहिला तर चेंडू आणि फलीचं देखील प्रॉपर टायमिंग करून दिलं नाहीये. एक सिंगल धाव डबल कव्हर पाहायला मिळते. लेफ्ट हँड राईट हँडचं कॉम्बिनेशन घेऊन आलेत 81,000 टीम कडून. बघा नानिवली गावातून बिलॉंग करणारा खेळाडू आहे सुशांत सौराला देखील आपण पाहू शकताय. याच्याकडे जर का आपण पाहिलं ना तर मग खूप सारे मोठे फटके देखील आहेत. यावेळेस मी उल्लेख केला होता, एक वेळा नाहीये तर 2 वेळा नाहीये 3 वेळा ज्याच्या बॅट मधून 5 बॉल 5 षटका ठोकण्याचा विक्रम देखील आहे. इथे पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवर जशी स्ट्राईक आपल्याकडे भेटले तसंच मात्र षटकारानं देखील स्वागत केलंय पंकज पाटीलचं. आणि तिसऱ्या बॉलवर मात्र पंकज पाटीलला दाखवलं इथे आसमान. षटकार हे डीजे 3 बॉल आणि 11 धाबा. काय बॅटिंग केली जाते, फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. ज्यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, नो मॅन्स लँड, चेंडू करतो हवाई सफर सरळ सीमा रेषा पार, बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुशांत सौरा इज ऑन फायर. चौकार. वर देखील पाहायला मिळतील. बघा मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धेला तरे ग्रुप टीमला मात्र 81,000 टीमचा सुशांत सौरा जसे तसं उत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये यावेळेस फटका फसलाय. 3 फिल्डर आले आहेत, परंतु ज्या ठिकाणी कुठली चुकी केली नाही आहे. गुड कॅच कॅरी करत असताना भरत, फलंदाज बाद, बॅक टू द पॅव्हिलियन. सुशांत सौरा गॉन. झालाय त्यांचं देखील आपण क्रिया सहर्ष स्वागत आहे. अक्षय ढोला न्यू बॅटर. यावेळी डावखुरी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना या बॉलवर देखील आपण पाहू शकता एक सिंगल धाव डबल कव्हर पाहायला मिळेल. आणि संघाची टोटल एकंदरीत पाहू शकाल जाऊन पोहोचले गेले 16 या आकड्यावर. चला पंच मॅच बॉल देखील आलाय. किस मॅच बॉल देखील आलाय. जो चेंडू सुशांत सौरानं स्टँड ऑन डिलिव्हर केला होता तोच बॉल देखील पोहोचला गेला इथे. वेलकम बॅक. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते आणि दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीलाच सावरे गावाचा अष्टपैलू ऑलराऊंडर भूमिकेत असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. ऋतिक रावते बॉलिंग ट्रॅकवर आहे. बघा म्हणजे खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये ना धाव फलकावर धाबा आपल्याला पाहायला मिळाल्या, त्या 16 धाबा.
चला थोडीशी घाई देखील करा. यावेळेस अक्षयच्या बॅट मधून थोडासा मिस्टॅमिक स्ट्रोक पाहायला मिळतो, परंतु ज्या ठिकाणी सागर कुठली चुकी करत नसताना गुड कॅच कॅरी केलाय, फलंदाज बाद होतोय. बॅक टू दी पविलियन, अक्षय गॉन. राहुल भोईर बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना धावफलकावर धावा एकंदरीत आपण पाहिलं तर 16 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. ऋतिकनं पहिल्या बॉलवर इरादे स्पष्ट केलेत की विकेट टेकिंग गोलंदाज का मला ओळख दिलाय हे मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना पहिलाच बॉल आणि विकेट देखील काढली गेलाय. आल्यास पावली राहुल भोईरच्या बॅट मधून स्टँड ऑन डिलिव्हर. ये खिलाड़ी तो तंबू में ही शेड हो कहते हैं, आते ही जड़ दिया बड़ा हिट. षटकार 6 धावा. बघा पहिल्या बॉलवर विकेट गेली. 1000 टीमचा फलंदाज आपण पाहिला तर बाद झाला अक्षय ढोला. त्यानंतर राहुल भोईर मैदानाच्या आतमध्ये आल्याच पावली त्यानं षटकार ठोकलाय. ऑन साइडला यावेळेस ज्या ठिकाणी फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो सागर चांगली फिल्डिंग करत असताना या बॉलवर देखील आपण पाहिला एक सिंगल येते आणि एक सिंगल आल्यानंतर संघाची टोटल एकंदरीत आपण पाहू शकताय जाऊन पोचले गेलाय 23 धावा. बघा 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. जोपर्यंत रुपेश बनगा आहे तत्पर धावा होतील. हाफ ट्रॅकर बॉल आणि त्यानंतर बघा हाफ ट्रॅकर बॉलचा इथे नकल गोलंदाज म्हणून आपण पाहिलं ना तर ऋतिक रावते आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानंतर बिग विकेट पाहायला मिळते. 1000 टीमला आणखीन बसलाय धक्का. फलंदाज बाद होतोय रुपेश बनगा. बॅक टू द पविलियन गॉन. बघा तरे ग्रुपचे संघ मालक आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय सन्माननीय नितेशजी तरे साहेब यांना विनंती असेल की आपले गावातील जे सरपंच महोदय पाहायला मिळतात आणि त्यानंतर जे आपले गावकरी मंडळी आहेत त्यांना सन्मानपूर्वक आपण व्यासपीठावर घेऊन येण्याची कृपा करावी मॅच संपल्यानंतर. समीर सांबरे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला आहे. स्लो डिलिव्हरी ऑन साइडला बघा सूरज हरबटे आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर ज्या ठिकाणी आपण पाहू शकताय सागरचा देखील चांगला बॅकअप येत असताना ज्या ठिकाणी आउटफील्ड आपल्याला थोडीशी खराब म्हणून पाहायला मिळाली कारण की आल्यास पावली समीर सांबरेच्या बॅट मधून इंट द गॅप ऑन साइडला चांगला फटका दर्शनीय खेळला होता. खरं तर विराट कोहलीची आठवण करून देणारा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेळला होता परंतु या बॉलवर देखील 2 धावा ऍड केल्या जातील. 5 बॉलचा खेळ झालाय आणि 25 धावा धावफलकावर एकंदरीत आहेत. शेवटचा बॉल आहे लोअर फुलटॉस चेंडूच्या हाताने केली. मिड विकेट डिझनला फिल्डर पाहायला मिळतो. यावेळेस अंतिम क्षणावर चेंडूने देखील उचली घेते आणि चेंडू सरळ निघून जातो. मिड विकेटच्या रिजनच्या क्षेत्ररक्षकाला दस्तकावर मस्तक देऊन सीमारेषा पलीकडे चौकार येतोय. 4 इथे 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीकडे फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील 29.
आणि देऊयात एक आपण डीजेला संधी. चला यानंतरचा होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल आई एकविरा पोळे आणि त्या विपक्षात आपण पाहू शकाल तर मॉम हरजीत एनी टाइम चॅलेंज या टीमला विनंती असेल की आपण या टॉस बॉक्स मध्ये देखील आपण करूयात टॉस. ऑन साइडला लांबी कमी उंची जास्त, ज्या ठिकाणी फिल्डर स्वतःला कंट्रोल माइंड मध्ये गुड कॅच कॅरी करत असताना विकेटचं पतन होत आहे. फलंदाज बाद राहुल भोईरला परतावं लागेल. 21,000 टीमला बसला आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. ऑन साइडला चांगला फटका देखील एक्झिक्यूट केलाय बॉलला. ज्या ठिकाणी फिल्डर आपल्याला पाहायला मिळते थोडासा पंबल होत असताना बघा 2 धावा धावफलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतील. कारण की इथे 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि 2 बॉलच्या समाप्ती अखेरीस धावफलकावर धावा एकंदरीत आपण पाहिल्या तर 31 धावा धावफलकावर असतील. पंकज पाटील बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा देखील पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये 1 धाव धावफलकावर ऍड केली गेली. 32 धावा धावफलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतील. बघा 88 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला आई एकविरा पोले टीमचा कॅप्टन आणि त्यानंतर मॉम हरजीत एनी टाइम चॅलेंज टीमचा कॅप्टन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस बॉक्स मध्ये देखील आपण करूयात टॉस. यावेळेस डबल माइंड मध्ये ऋतिक पोहोचला होता. झेल कॅरी करू शकला नाही. एक सिंगल यस 2 धावा आल्यात आणि या 2 धावेच्या बढतीनं संघाची टोटल एकंदरीत आपण पाहिली तर 34 या आकड्यावर पाहायला मिळते. बघा पंकज पाटील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये तर एक ग्रुप टीम कडून आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर हाफ सेंचुरी ठोकण्याचा विक्रम देखील त्याच्या नावावर केला आहे. लोअर फुल टॉस बघा कमी गतीचा चेंडू देखील हाताळण्यात केले. यावेळी कृपेश किनी बघा खूप चतुर आणि चालाक विकेट किपर म्हणून आपण कृपेश किनीला सातत्याने पाहिलं जात आहे. परंतु 2 खेळाडूंच्या माध्यमातून 2 धावा आणखीन धाव फलकावर ऍड केल्या जातील. संघाची टोटल 36 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. शेवटचा बॉल देखील पाहायला मिळेल. 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. ऑन साइडला स्टेट डायव्हचा फटका मात्र पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी फिल्डर आपल्याला पाहायला मिळते सागर चांगली फिल्डिंग करत असताना आणि एक सिंगल आली. बघा 3 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस 37 धावा धावफलकावर आहेत. मानप्रम गांजे आदरणीय सन्माननीय दिलीप मर्ले साहेब यांचं देखील मुख्य व्यासपीठावर आगमन झालंय आणि मी विनंती करतो आदरणीय सन्माननीय संजय दापसी सरांनी की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचे देखील यथोचित मान आणि सन्मान मुख्य व्यासपीठावर मात्र करणार आहोत. नक्कीच कॅमेरामॅन आपण देखील ही छायाचित्र कॅमेरामध्ये बंदिस्त करायचे आहेत.
चला आदरणीय सन्माननीय दिलीपजी मरले साहेब मॅन फ्रॉम गांजे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस बॉक्स मध्ये टॉस, कारण की दोन्ही टीम आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूने जयेश पाहायला मिळत तर एका बाजूने आपण पाहिलं तर मंगेश. बघा पुन्हा ऋतिक रावते बॉलिंग ट्रॅक वर मात्र पोहोचला जातोय षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता. कारण की धाव फलकावर धावा एकंदरीत आपण पाहिल्यात 38 धावा लागल्यात. कारण की 88 धावांचा पाठलाग करायचा आणि 88 धावा बनवण्याकरिता 38 धावा धावफलकावर सजवल्या गेल्यात. लोअर फुल टॉस ज्या ठिकाणी ऑन साइडला लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळालं, परंतु यावेळी चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पार. आलाय समीर सांबरेच्या बॅट मधून दर्जेदार चौकार, 4 धावा. बघा बॅट्समन रिव्ह्यू आहे यावेळेस आपण पाहू शकताय. Yes, it's a fair delivery. बघा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. चौकार आल्यानंतर संघाची टोटल एकंदरीत आपण पाहिली तर 42 आकड्यावर मात्र जाऊन पोहोचलाय. बघा समीर सांबरे देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इज ऑन फायर. ज्या प्रकारे पंकज पाटीलने केलेली बॅटिंग त्या स्पर्धेला प्रतिस्पर्धेला उत्तर देत असताना पंकज पाटील आपल्याला पाहायला मिळतो. हलक्या हाताने चेंडूला स्मॅच केलं गेलं होतं. एक सिंगल धाव धावफलकावर ऍड केली जाते. संघाची टोटल एकंदरीत आपण पाहिली तर 43. इक्का दुक्का से कुछ नहीं होने वाला है. समीर 21,000 टीम, अगर ये मैच जीतना है ना तो बड़े बड़े हिट तो लगाना ही पड़ेंगे. छक्के और चौकों की तो बरसात करने ही पड़ेंगे. वाह यावेळेस एक्सलेंट डिलिव्हरी. याही वेळेस चेंडू सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सागर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यालाही देखील शांत ठेवलं गेलाय. ऋतिक रावतेना मिस्टामिक स्ट्रोक ऑन साइडला. राकेश जाधव कुठली चुकी करत नाहीये. गुड कॅच कॅरी करत असताना याही बेस 21,000 टीमला आणखीन बसलाय धक्का. सागरला मात्र परतावं लागेल. विकेट डाऊन. फलंदाज बाद. मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय जितू भानुशाली यांचं देखील आगमन झालंय. त्यांचे देखील स्टेम्पेल मध्ये सहर्ष स्वागत असेल. आणि तांबडमाल गावातून बिलॉंग करणारा केस बालाजी चव्हाण यांना देखील आपण पाहू शकताय. त्यांचे देखील सहर्ष स्वागत आहे या मॅच मध्ये. केस 21,000 टीमचा जर का विचार केला तर जो सामना आपण पाहिला नारायण स्मृती संघाविरुद्ध लढला होता तेव्हा अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये पाहिला तर हाच खेळाडू विशाल तुंबडा ज्याच्या बॅटमधून आपल्याला 2 षटकार पाहायला मिळाले होते आणि 1 तर्फी सामना हरलेला सामना जो ज्याने जिंकवलाय तोच विशाल. चला आदरणीय सन्माननीय निलेश हडल. निलेश दादा आपणास विनंती असेल की आपण बालाजी चव्हाण यांचे देखील स्वागत आणि सन्मानित मात्र मुख्य व्यासपीठावर मात्र करणार आहोत.
44 धावा धावफलकावर आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतात. 4 ओव्हर मध्ये 44 धावा धावफलकावर लागल्यात. अजून देखील येणारे 12 बॉल असतील आणि विजयाकरिता 44 धावांची गरज आहे. म्हणजे जेवढ्या तुम्ही 24 बॉल मध्ये ठोकल्यात ना त्या धावा तुम्हाला 12 बॉल मध्ये ठोकायच्या आहेत. म्हणजे प्रति षटक 22च्या सरासरीने तुम्हाला चालावं लागेल. धावा होतील, धावा मी करेन असा आत्मविश्वास दोन खेळाडूंचा मात्र वाढलाय. हे साधन सन्माननीय जितू भानुशाली यांचं स्वागत करण्याकरिता मी योगेश किनी सरांना आमंत्रित करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचेही देखील यथोचित मान आणि सन्मान मुख्य व्यासपीठावर मात्र करणार आहोत. बघा कृपेश किनी बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते. 12 बॉल आणि 44 धावांची गरज आहे 81,000 टीमला. इथे पहिलाच बॉल वेगावर स्वार केल्यावरती इथे पहिल्याच बॉलवर पाहू शकताय कृपेश किनी विकेट डाऊन होते. फलंदाज बाद विशाल तुंबडा बॅक टू द पवेलियन गॉन. यस क्रॉस बॅटचा वापर केलाय. ज्या ठिकाणी फिल्डर आपल्याला सूरज हरबटे पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग याही वेळेस सूरज हरबटेच्या सूरज हरबटेच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक सिंगल येते बघा. पहिल्या बॉलवर विकेट आली, दुसऱ्या बॉलवर आपण पाहिला तर एक सिंगल गणेश बुंदेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. याही वेळेस चांगला फटका खेळलाय रावते. सिंगल डबलने तुम्ही सामना फिनिश होणार नाहीये. त्याकरिता ज्या प्रकारे पंकज पाटीलने खेळलेली आजच्या दिवसातली विस्फोटक आणि दर्जेदार खेळी बघा त्याच प्रकारचे मोठे फटके देखील तुम्हाला खेळावे लागतील. यावेळेस ब्लॉक मध्ये चेंडू देखील टार्गेट केला गेला होता. कृपेश किनी पाहायला मिळतो. यावेळेस ऋतिक रावतेला चकमा देऊन चेंडू फरार झालाय. अंतिम क्षणावर चेंडूने वळण घेतलंय ऋतिक रावते म्हणतोय आणि चेंडू सरळ निघून गेला सीमारेषा पार बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार बघा. संघाची टोटल आपण पाहिली 4 बॉलचा खेळ झाला आणि 50 धावा धावफलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतील. 81,000 टीम. ज्यावेळेस बाची टॉप एज आणि त्यानंतर यष्ट्यांचा वेध घेतोय आणि फलंदाज बाद होतोय समीर सांबरे. बॅक टू दी पवेलियन आणि समीरला देखील परतावं लागेल. अतिश कडाव न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना अतिश कडाव आल्यास पावली
क्रॉस बारचा वापर केला आहे. बघा फाईनच्या एरियामध्ये चेंडूला देखील खेळला. अतिश कडपच्या बॅट मधून 2 धावा डबल कावर ऍड केल्या जातील. संघाची टोटल बघा इथे 5 ओव्हरचा खेळ संपला आणि 5 ओव्हरच्या समाप्तीकडे 53 धावा डबल कावर आपल्याला पाहायला मिळतील. 6 बॉलचा खेळ शेष आहे. सहा बॉल आणि 35 धाव्यांची गरज आहे 51,000 टीमला. बघा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर गणेश बुंदे सारखा फलंदाज आहे आणि राकेश जाधव येतो बॉलिंग ट्रॅकवर. 6 बॉल आणि विजयाकरिता 35 धाव्यांचं लक्ष्य. इथे पहिलाच बॉल यावेळेस जर का पाहू शकाल तर फटका चांगला होता. ज्या ठिकाणी पंकज पाटील आपल्याला पाहायला मिळतोय फिल्डिंगच्या भूमिकेमध्ये चांगली फील्ड करत असताना एकच धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल. कारण की संघाची टोटल एकंदरीत आपण पाहिली तर 54 या आकड्यावर मात्र जाऊन पोहोचले. याही वेळेस जर का आपण पाहिला तर अतिश खडवच्या बॅट मधून आलेला फटका. या वेळेस जर का आपण पाहिलं ना तर नुकताच आपण पाहिलं तर ऋतिक रावतेला चेंडू चकमा देऊन फरार झाला होता आणि याही वेळेस आपण पाहिला संदेश या फिल्डरला मात्र चकमा देऊन चेंडू फरार झालाय. 4 धावा आल्या आणि या 4 धावेच्या बढतीने संघाची टोटल 58 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. स्टेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. सेफ एरिया मध्ये चेंडूला खेळलाय आणि अतिश कडवच्या बॅट मधून चेंडू सरळ निघून जाते बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4. डॉट बॉलची सांगता होत असताना 4 बॉलचा खेळ एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये संपला गेला आणि 62 धावा धाबलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 2 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. हा देखील चेंडू आपण पाहू शकताय तर डॉट डिलिव्हरीची सांगता होत असताना राकेश जाधव देखील मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतोय. तोही देखील कमी लेखू देत नाहीये स्वतःला आणि चांगल्या गोलंदाजाचं प्रत्येकरण म्हणून मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धेला उत्तर देतोय. हा देखील चेंडू सरळ निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना जवळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला ना तर धाव फलकावर धावा जोडल्या होत्या. त्या 88-62 धावा पर्यंत धाव फलकावर मजल मारली होती आणि 26 धावेनं तरे ग्रुप संघ विजय होतोय. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचं देखील आपण करूयात कौतुक. चला हँडशेक करायला विसरू नका. चला मॅन ऑफ द मॅच जर का आपण पाहिलं तर नो डाऊट पंकज पाटील आपण पाहिलं 18 बॉल मध्ये ज्याच्या बॅट मधून खूप सुंदर धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 18 बॉल आणि 50 धावा विस्फोटक बॅटिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि 2 ओव्हर आणि 2 विकेट देखील त्याच्या नावावर आल्या. चला यानंतरचा होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल आई एकविरा पोले आणि त्या विपक्षात मॉम हर्ष जीत एनी टाइम चॅलेंज आणि ज्या मॅच